मित्रांनो, आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच व्यक्ती असतात ज्यांच्याशी आपला ऋणानुबंध जुळलेला असतो. आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी असते. आपण रोज त्यांच्यात उठत बसत असतो. त्यातील काही व्यक्ती आपल्या हृदयाच्या अत्यंत निकट असतात. जर अशी व्यक्ती आपल्याला इग्नोर करायला लागली तर आपण खूप दुःखी होतो, उदास होतो. अशा परिस्थितीत काय करावे हे आपल्याला कळत नाही. यामुळे आपण भांडतो, त्यांच्याशी असलेले आपले नाते तोडून टाकतो. अशा परिस्थितीत आपण काय केले पाहिजे जेणेकरून आपले नातेसंबंध अबाधित राहील आणि सर्व समस्या देखील संपतील? त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंबर 1, सर्वप्रथम त्यांच्याशी बोला. मित्रांनो, जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीशी त्याबद्दल बोला. बोलणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे संपूर्ण परिस्थिती समजण्यास मदत होते आणि ती व्यक्ती तुमच्याकडे अचानक का दुर्लक्ष करत आहे हे तुम्हाला कळते. नंबर 2, शांत राहा. जेव्हा तुमच्याकडे कोणी दुर्लक्ष करते या काळात तुम्हाला त्या व्यक्तीपासून काही अंतर राखावे लागते. तुम्हाला नाते तोडण्याची गरज नाही, पण तुम्हाला त्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचे संभाषण, कॉल किंवा मेसेज करण्याची गरज नाही. परंतु जर ती व्यक्ती तुमच्याशी स्वतःहून बोलत असेल किंवा कॉल, मेसेज करत असेल तर तुम्ही नक्की बोला. जर तुम्ही शांत राहून काही दिवस त्यांच्यापासून अंतर ठेवले, जो तुमच्याकडे दुर्लक्ष करत होता त्याला तुमची अनुपस्थिती जाणवेल, त्याला तुमचे महत्त्व कळेल आणि तो स्वतः तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल. नंबर 3, इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा आपल्याकडे दुर्लक्ष करणारी व्यक्ती आपल्या जवळची व्यक्ती असते तेव्हा आपल्याला आणखी वाईट वाटते आणि अशा परिस्थितीत बरेच लोक त्याबद्दल विचार करून अस्वस्थ होतात. ताणतणाव आणि नैराश्य येते. त्यामुळे जेव्हा जेव्हा असा प्रकार घडतो तेव्हा तुमचे लक्ष त्या गोष्टीवरून हटवा आणि इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. जसे की तुमच्या छंदावर काम करा, तुमच्या ध्येयावर काम करा आणि आयुष्यात पुढे कसे जाता येईल याचा विचार करा. नंबर 4, जास्त उतावळे होऊ नका. जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा विचार करा की जर तुम्ही त्या व्यक्तीपासून काही दिवस अंतर ठेवले तर तुमच्यावर काही परिणाम होतोय का. म्हणजेच त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवू नका आणि त्या दरम्यान ती व्यक्ती तुमच्याशी समोरून बोलत असेल, कॉल किंवा मेसेज करत असेल तर तुम्ही कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या तुमच्या भावना शेअर करू नका. मेसेज आला तर लगेच रिप्लाय देऊ नका. 2-3 तासांनी रिप्लाय द्या आणि तोही कमीत कमी शब्दात. असे केल्याने ती व्यक्ती तुम्हाला मिस करेल, त्याला तुमची किंमत कळेल आणि त्याला हे देखील कळेल की आपण त्याची वाट पाहत बसलेलो नाही, आपण आपल्या आयुष्यात व्यस्त आहोत. नंबर 5, स्वाभिमान बाळगा. मित्रांनो, जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करण्याबद्दल बोललात, त्याला समजून सांगितले आणि माफीही मागितली. पण असे असूनही जर ती व्यक्ती तुमच्याकडे वारंवार दुर्लक्ष करत असेल आणि त्यामुळे तुम्ही नाराज होत असाल तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. मला एक सांगा, जर ती व्यक्ती तुम्ही इतकं समजावून सांगूनही तुमचा आणि तुमच्या भावनाचा आदर करत नसेल, त्याच्या दुर्लक्षित कृतीमुळे तुम्ही दुःखी आणि अस्वस्थ होत असाल पण तरीही तो तुमची पर्वा करत नसेल, तर मित्रांनो, अशा लोकांसमोर विनवण्या करणं थांबवा, कारण तुमचीही काहीतरी इज्जत आहे. तुम्ही आलतू फालतू थोडे आहात. म्हणून त्याचे इग्नोर करणे त्यालाच लकलाभ असो, त्याची चिंता करणे थांबवा. तुम्हाला काही करण्याची गरज नाही, फक्त त्या व्यक्तीला भाव देणे, त्याच्या मागे मागे फिरणे किंवा फोन करणे बंद करा. जर तुम्ही हे केले नाही तर त्या व्यक्तीसमोर तुमची काही इज्जत राहणार नाही. ती व्यक्ती तुम्हाला ऐरागैरा समजेल. त्यामुळे मित्रांनो, स्वाभिमान बाळगा. नंबर 6, मजबूत व्हा. जेव्हा कोणी दुर्लक्ष करते किंवा तुम्हाला महत्त्व देत नाही तेव्हा अशा व्यक्तीसाठी काळजीत पडून तुमचे आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तुम्ही त्याला दूर करून मानसिकदृष्ट्या खंबीर होऊन स्वतःवर काम केले पाहिजे, कारण तुमचाही काहीतरी ॲटिट्यूड असला पाहिजे. अन्यथा ती व्यक्ती तुमची कधीच किंमत करणार नाही आणि उलट तुम्हाला मूर्ख समजू लागेल. नंबर 7, त्याच्यासारखेच वागा.
जर तुम्ही वारंवार समजवण्याचा प्रयत्न करूनही ती व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तुम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करावे लागेल. ते तुमच्याशी जसे वागत आहेत तशाच प्रकारे तुम्ही त्यांच्याशी वागले पाहिजे, जेणेकरून त्यालाही कळेल की दुर्लक्ष करणे म्हणजे काय आहे आणि त्याचा किती त्रास होतो. असे केल्याने ती व्यक्ती तुमच्याशी योग्यरीतीने वागू लागेल आणि त्याला त्याची चूक कळेल. जर त्याला काही फरक पडत नसेल तर तुम्हाला त्याचा विचार करण्याची गरज नाही, कारण तुम्ही स्वतःला इतरांसाठी त्रास देऊन घेऊ नका आणि स्वतःचा स्वाभिमान पणाला लावून कोणत्याही व्यक्तीला तुमच्यासोबत ठेवण्यासाठी जबरदस्ती करू नका. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.